हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवस. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज काम म्हणजे ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. थोडंसंच बाकी आहे. आता फक्त किचन टॉप करायचं बाकी आहे आणि वॉल झालेली आहे आणि विंडो पण टाकायची बाकी आहे. तर तेवढं म्हणजे 3-4 दिवसात होऊन जाईल किचनचं. आणि आज बहुतेक किचन मॉड्युलर किचनवाले पण येणार आहे आपलं हे करण्यासाठी, माप मोजण्यासाठी. तर तेच. तर असं आहे. आणि मॉड्युलर किचनवाले कसं त्यांना बोलवलं त्याचे ₹1500 चार्ज असतात. हे करायचं काय म्हणता आपलं मोजायचं सगळं मेजरमेंट काढण्याचे ₹1500 चार्ज असतात नेहमी. तर तेच आता त्यांना काल सांगितलं आम्ही आणि ते येणार आहे. तर तेच. आणि दुपारी आज मस्त फिश पण घ्यायला जायचं आहे. दुपारी किंवा मग 3-3:30 वाजता. इतके फिश छान येतात आता. गंगेवर खूप मोठा बाजार भरतो. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच मी. तर तेच आज फिश पण घेऊन येणार आहे मस्त फ्रायसाठी, भाजीसाठी, म्हणजे फिश करी, फिश फ्राय. तर असं प्लॅन आहे आज. आणि आज जरा ते माणसं नाही आहे ना, तर मग आज थोडंसं आराम आहे. नाहीतर कालपर्यंत इतकी धावपळ आणि मला व्हिडिओ पण टाकता नाही आले 2 दिवस, तर ते असं झालं. तर तेच. आता स्वयंपाक पण मी करून घेतलेला आहे. मस्त पोळ्या केल्या, भाजी केली. आता कियाराला जेवण देते. त्याच्यानंतर मी पण जेवण करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते किचन किती पूर्ण झाले वगैरे. चला. तर तिथे माझ्या मागे बघू शकता वॉलचं काम कंप्लीट झालेलं आहे. तिथे खूप माती ना, म्हणून मग आता तिथलं थोडंसं क्लीन करावं लागेल. वाळू वगैरे आणून ठेवलेली आहे. तर तेच आता म्हटलं चला आता कियाराला जेवण देऊ. त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून घेऊ. तरी मी घरातलं सगळं आवरलेलं इथे बघू शकता इथे. आणि सोप्यांवरचं काही काढलेलं नाहीये. कारण भीती वाटते एवढे नवीन सोफे आणि त्याच्यावर धूळ वगैरे बसायची. तर त्याच्यामुळे मग सोफ्यांवर आहे तसंच ठेवलेलं. फक्त टिपॉयचं काढून ठेवलेलं आहे. टिपॉयवर पण टाकून देते जेव्हा काम सुरू असेल तेव्हा. पण आता ते माणसं नाही आलेले ना कामासाठी, तर त्याच्यामुळे नाही टाकलं. तर एवढं तर क्लीन करून घेतलं मी फरची, फ्लोअर. तर असं. आणि वैभव गेले ऑफिसला, विहान पण गेला स्कूलला. त्याला मस्त आज एकदम छान पराठे दिलेले आहेत. मस्त याचे पालकाचे पराठे, पालक टाकून डाळीच्या पिठामध्ये असे मस्त पराठे दिलेले आहेत. तर आज तेच म्हटलं जाऊ आणि 2-1 तुम्हाला भाजी मार्केट पण दाखवेल आमचं नाशिकचं. तर तिथून पण घेऊन येईल जर काही भेटलं चांगलं, कोथिंबीर चांगली, कारण तिथे गावरान कोथिंबीर खूप छान भेटते. तर मग तिथूनच मी नेहमी आणते. तर बघू काय भेटतं वगैरे. येताना तुम्हाला दाखवेलच. आणि फिश तर आज फिशचाच प्लॅन आहे, फिश करी आणि फिश फ्राय. तर ते पण दाखवेलच तुम्हाला. आणि तुम्हाला माहितीच आहे रेसिपी फिश फ्रायची वगैरे. तर मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की मी काय काय टाकते त्याच्यामध्ये, काय काय इन्ग्रेडियंट्स वगैरे. तर ते मी मागे सांगितलेलंच आहे रेसिपी मागच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आज एकदम पटापट आवरणार आहे, कारण मग तिथे खूप ना धूळ असते. सगळं झाडून वगैरे मला किचनवर काम करावं लागतं सगळं तेच. तर खूप इथे खाली धूळ असते. मग तिथं आवरून पटापट किचनवर काम करावं लागतं. सगळं आवरून तिथे समोर न्यावं लागतं. आणि डिशवॉशर आहे ना, ते असं झाकून दिलेलं आहे मी. तर असं आहे डिशवॉशर, चिमणी ते झाकून दिलं कारण खराब होण्याची शक्यता, काय उडलं वगैरे फोडताना. तर त्याच्यामुळे. आणि कियारा तिथे बसली आहे आरामशीर मस्त. तर तेच. चला बोलते नंतर. तर इतक्यात जेवण झालं मस्त. आणि जे मॉड्युलर किचनचं मेजरमेंट घेण्यासाठी येणार होते ना, तर ते पण आले नाही बहुतेक. आता फोन करून बघावं लागेल. कारण वैभव आले की जायचं पण होतं आम्हाला. वैभव बोलले आवरून ठेव. तर आता ऑलमोस्ट किती वाजले? आता 1:45 झालेले आहेत. तर वैभव येतात 2:30 वाजता, 2:30-2:45ला येतात. तर बघू तोपर्यंत आले तर ठीक. नाहीतर मग परत एकदा जावं लागेल. जाऊन यावं किंवा फोन करावा लागेल त्यांना. तर तेच असंच होतं, टाईम नुसता ते आले तर आम्ही नसतो, आम्ही असतो तर ते नाही येत. तर बघू आता. आणि आता इतक्यात जेवण पण झालं आणि कियाराला पण जेवण दिलं. तिला आता झोपवेल थोड्या वेळाने. तिची झोप झाली ना, म्हणजे ती कशी आमच्या मागेच येते नेहमी. तिला इतकी हौस आहे फिश बघायची, फिश घेण्याची. तर ती तिला इतकं आवडतं ना असं फिश बघायला वगैरे जेव्हा विकतात ना ते. तर खूप आवडतं. फिश लव्हर आहे ती. इतकी म्हणजे तिला इतकी फिश आवडतात. चिकन वगैरे ते एवढं खात नाही. पण फिश फ्राय असतात ना, इतकी तिला डिशमध्ये दिले ना बरोबर खाऊन जाते. काटे वगैरे बरोबर बाजू काढते ती. तर तिला इतके आवडतात फिश. तर तेच आज तिला पण घेऊन जाणार आहे फिश म्हणजे घेण्यासाठी. आणि
भाजी पण घेऊ येताना आणि बाकीचं दुसरे पण कामं करणार आहे. तर तेच आता तिला झोपवते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट भेटते तिकडेच फिश मार्केटमध्ये. तर आम्ही मस्त फिश फ्रायसाठी फिश घेतले. तर ते सगळे गंगापूर डॅमचे फिश, नदीचे फिश असे मिळतात इथे आणि समुद्रातले पण मिळतात. पण ते नेहमी खातो आणि हे कधीतरी येतात मस्त ओल्या झिंग्या वगैरे असे छोटे-छोटे फिश खूप छान लागतात फिश फ्रायसाठी. तर त्या आजीकडून घेतले फिश फ्रायसाठी. नंतर ते छोटे होते ते पण घेतले आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी सगळा फिश मार्केट कसं असतं आमचं नाशिकमधलं. अजून पुढे आहे दुसरीकडे तिथे तिथे सगळे समुद्री फिश असतात. तर तिकडे नाही गेलो आम्ही. हे सगळे डॅमचे फिश आहे गंगापूर डॅमचे आणि ह्या साईडला सगळे सुकी मच्छी मिळते ना बोंबील, झिंग्या वगैरे तर ते आहेत. तर हे पूर्ण गंगेवर एक म्हणजे गंगेच्या साईडने एक मोठं मैदान तिथे हे लागतं असं मार्केट, फिश मार्केट. तर आता तुम्हाला मी आमचं भाजी मार्केट दाखवणार पुढे. तर आता चाललो इतकी गर्दी आहे ना, चला. तर इथून आमचं नाशिकचं भाजी मार्केट सुरू होतं जे दिंडोरी नाक्यावर असतं. खूप मोठं भाजी मार्केट आहे. तर तुम्ही बघू शकता इतक्या मेथीच्या जुड्या आलेल्या आहेत. खूप मेथीच्या जुड्या, कोथिंबीर तर खूपच आलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. तर आम्ही आलोच तर ह्या साईडने येतो आणि 2-3 भाज्या घेऊनच जातो. एकदम फ्रेश असतात. तर बघू शकता इथे कोथिंबीर टाकलेली. इतका छान वास येत होता कोथिंबीरचा कारण गावरान कोथिंबीर होती ह्या साईडला आणि तिकडे मेथीची भाजी होती. तर मेथीची भाजी खूप प्रमाणात आलेली आहे. तर बघू शकता खूप मोठं मार्केट आहे आणि तिथे चाललंय सगळं. आता हा माल सगळा मुंबई, दिल्ली वगैरे
असं जाणार. तर अशा गाड्या येतात भाज्या घेऊन. तर मग आम्ही तिथे पण जातो आणि मस्त फ्रेश भाजीपाला घेऊन येतो नेहमी. तर बघू शकता किती मोठं मार्केट आहे आणि किती म्हणजे मध्ये पण आहे अजून. हे तर बाहेरचं तुम्हाला दाखवलं मी साईडने. जे मध्ये आहेत ना तिथे अजून वेगळ्या भाज्या असतात सगळ्या, म्हणजे वांगे-विंगे खूप जळगाव वांगे, नंतर फळ मार्केट सुद्धा आहे त्याच्या बाजूला, फळ मार्केट आहे. तर असं आहे. तर बघू शकता किती भाज्या आहे. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला भाज्या पण घ्यायच्या होत्या 2-3 भाज्या. म्हटलं चला आज घेऊ मस्त फ्रेश भाज्या, कारण लवकर आलो ना आम्ही गावातून. फिश वगैरे घेतले आणि मग आलो. आणि ह्या साईडला आहे तिथे कांद्याची पातच आहे. तुम्हाला दाखवते मी. इथे बघू शकता, इथे सगळे कांद्याची पात आहे. तर असं आहे आमचं नाशिकचं भाजी मार्केट आणि ह्या साईडला मध्ये वेगळ्या भाज्या असतात. तर म्हटलं चला आता साईडने जाऊ आणि भाजीपाला घेऊ आपण आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा. तर तेच. आहे. तर मस्त मी घेतली. तर मी 4 जोड्या घेतल्या लसणाच्या पातीच्या. तर खूप छान लागते. म्हणजे आता फिश फ्राय करणार त्याच्यात पण मी टाकणार आणि मस्त त्याची चटणी करणार, कोथिंबीर वगैरे. तर कोथिंबीर पण होती शेजारी त्यांचीच, गावरान कोथिंबीर. खूप मोठ्या जोड्या होत्या मस्त. तर मी 4 लसणाच्या पातीच्या जोड्या घेतल्या आणि एक कोथिंबीरची जोडी घेतली मोठी. तर तेच कधीची मला लसणाची चटणी खायची ती लसणाच्या पातीची. तर तिथे बघू शकता मी 4 जोड्या घेतलेल्या आहे आणि मस्त कोथिंबीर घेतली, गावरान कोथिंबीर. तर किती मोठी जोडी बघू शकता. तर याची कोथिंबीरची जोडी ₹10 आणि लसणाच्या जोड्या ₹5-5 अशा 4 घेतल्या मी. तर इथे माझं झालं आहे घेऊन आणि बाकीच्या पण भाज्या मी पुढे जाऊन घेईनच. तर खूप छान वाटलं मला लसणाची पात घेतली. तर तेच कसं वाटलं ते नक्की सांगा. आमचं नाशिकचं मार्केट, फिश मार्केट किंवा भाजी मार्केट. चला. तर आम्ही 6-6:30ला आलो. चहा वगैरे घेतला आणि इथे मस्त भाजीपाला मिळालेला आहे. तर इथे आहे शेपूची भाजी आणि इथे ब्रोकोली आहे. तर मस्त 3 आणलेल्या, कारण खूप छान लागते भाजी. आणि इथे मेथी आहे आणि हे लसूण मिळालं मस्त, ओला लसूण, म्हणजे लसणाची पात वगैरे. तर तेच टाकून फिश वगैरे बनवणार आहे मी, फिश फ्राय. तर तेच तुम्हाला माहिती फिश फ्रायची रेसिपी, म्हणून मी आता पटकन स्वयंपाक करून घेणार आणि खिचडी करणार आहे. तर तेच. तर एवढ्या भाज्या मिळाल्या, इतक्या भारी फ्रेश मिळतात भाज्या मार्केटमध्ये. तर तुम्हाला दाखवलं मी मार्केट आमचं नाशिकचं. इतकं मस्त, म्हणजे इतकं फ्रेश भाजीपाला असतो आणि तिथे मेन म्हणजे मला हे मिळाली लसणाची पात. खूप छान चटणी वगैरे लागते. तर तेच टाकून मी करणार आहे आणि आता पटकन करून घेते कारण उशीर झालेला आहे ना खूप. तर सगळं करते आणि त्याच्यानंतर मी बोलते. चला. तर इथे मस्त लसणाची चटणी केलेली आहे, म्हणजे लसणाच्या पातीची. आणि इथे लसूण ठेवलेले मी निवडून ठेवले आणि हे लसूण आणि त्याचे पात. हे लसूण मी 4-5 घेतले आणि त्याची पात जास्त घेतली आणि त्यात कोथिंबीर टाकली आणि मस्त लाल मिरच्या टाकल्या. तर ह्या मी लाल मिरच्या आणल्या, त्याच 2-3 टाकल्या आणि मीठ टाकलं आणि मस्त अशी चटणी कुटून घेतली. तर खिचडीसोबत छान लागते आणि फिशमध्ये पण टाकली थोडीशी. तर ते मॅरिनेट होत आहे फिश. नंतर आता ते तुम्हाला दाखवते मी. तर इथे खिचडी पण झाली आहे. चला आता फिश करून घेते आणि मस्त चटणी घातली. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत. तर खूपच छान. भाजी नसेल तेव्हा मस्त अशी करू शकतो लसणाच्या पातीची चटणी. तर बघू शकता अशी. चला. तर इथे मी फिश फ्राय मस्त मॅरिनेट करून घेतलेले आहे आणि इथे फिश तळते. तर बघू शकता. तुम्हाला माहिती मी फिश रेसिपी, म्हणजे फिश फ्रायची रेसिपी टाकलेलीच आहे माझ्या चॅनलवर. तर मी पटकन, कारण उशीर झाला होता ना, म्हणून अशा प्रकारे केली आहे. सगळे लसणाची चटणी वगैरे त्यात फ्रूट टाकली, थोडी चिली फ्लेक्स वगैरे, हळद वगैरे टाकून मस्त केलेले आहेत. चला.
इतक्यात जेवण झालं आमचं आणि खूप छान मासे झालेले आणि ती चटणी पण इतकी मस्त झालेली याची काय म्हणता आपली लसणाची पात. तर खूप छान लागते म्हणजे ह्या दिवसातच भेटते लसणाची पात. तर मार्केटमधून आणली ती लकीली भेटली आम्हाला म्हणून मी 4 जोड्या घेऊन आली होती आणि खूप छान म्हणजे आपण पिशवीमध्ये निवडून वगैरे ठेवली ना तर खूप दिवस जाते ती आणि मग थोडी-थोडी काढून जेव्हा वाटेल तेव्हा चटणी करू शकतो. म्हणजे काही खिचडी केली असेल त्याच्यासोबत खाऊ शकतो किंवा मग भाजी नसेल तर पोळीसोबत सुद्धा ती चटणी करून खाऊ शकतो आणि आपण ती चटणी फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकतो 2-3 दिवसासाठी. तर चटणी केलेली तर ती सगळी संपली आणि फिश पण केलेली मस्त. फिश पण सगळे संपले आणि खूप दिवसातून केली मी आज फिश फ्राय आणि तुम्हाला माहितीच आहे रेसिपी मी टाकलेली फिश फ्रायची. तर तेच म्हणून मी दाखवली नाही, पटकन क्लिक करून टाकलं आणि तेच खूप छान लागले आणि नदीचे मासे नदीचे किंवा मग धरणाचे मासे ते खूपच छान लागतात समुद्राच्या माशांपेक्षा. तर ते खाल्ले पाहिजे कधीतरी फिश तर चांगले असतात आपल्यासाठी. तर तेच तर कियाराला पण इतक्यात जेवण दिलं आणि घरातलं सगळं आवरून घेतलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.